आम्ही एकत्र आलो, आता मराठी माणसानं एकजूट दाखवावी, भाजपाची ही एक्सपायरी डेट आहे. संयुक्त मुलाखतीतून ठाकरे बंधूंचा हल्लाबोल. मुंबईत जन्मलेले नेते आता म्हातारे होऊ लागले तरी विकास केला नाही. राज ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सणसणीत उत्तर. मी सर्टिफाईड नागपूरकर, फडणवीसांचं वक्तव्य. संघर्ष करून म्हातारे झालो आम्ही, डबल सर्टिफाईड मुंबईकर, फडणवीसांना राऊतांचं जोरदार प्रत्युत्तर. विकास केलाय तर धमक्या, पैसे का द्यावे लागतायत, महायुतीमध्ये नुरा कुस्ती सुरू आहे. राज ठाकरेंचा हल्लाबोल. दिल्लीवाल्यांना थैल्या मिळतायत तोपर्यंत उपर राहतील, शिंदेंचा वापर मराठी मतं फोडण्यासाठी. संयुक्त मुलाखतीतून नाव न घेता एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. आज ठाकरेंची तोफ नाशकात धडाडणार, सभेसाठी नाशिकमध्ये ठाकरे गट मनसेची जय्यत तयारी. मुंबईत भाजप विरुद्ध शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांच्या शिवसेनेविरोधात घोषणा. 50 खोके एकदम ओके. मुंबईकर विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करणार, भाजपाच्या 50 खोक्यांच्या घोषणेला शिंदेंचं प्रत्युत्तर. महायुतीचा मुंबईचा जाहीरनामा उद्या दुपारी 12 वाजता प्रकाशित करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रकाशन. भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी बाईक रॅली, नाशिकमध्ये चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात जोरदार प्रचार. अंबरनाथमध्ये शिवसेनेचा भाजपाला झटका, राष्ट्रवादीला सोबत घेणार, श्रीकांत शिंदेंचं धक्कातंत्र, रवींद्र चव्हाणांना धोबीपछाड. ठाण्यामध्ये मुस्लिम बहुल भागात भाजपाचा प्रचार, प्रचारामध्ये मुसलमानांची हजेरी, निरंजन डावखरेंनी मुसलमानांशी साधला संवाद. मुंबई भाजपकडून बंडखोरी करणाऱ्यांचं निलंबन, भाजपाकडून 26 जणांचं 6 वर्षांसाठी निलंबन. रोज खा मटण, भाजपाचं दाबा बटण, अशोक चव्हाणांचा मतदारांना अजब सल्ला. भाजपाची अवस्था पिंजरा सिनेमातील मास्तर सारखी, हातात तुणतुण घेऊन थांबल्याप्रमाणे स्थिती, जयंत पाटलांची भाजपावर टीका. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये मंडप कोसळून दुर्घटना, परभणीच्या मरगळवाडी येथील घटना, मंडप कोसळून 12 भाविक जखमी. पश्चिम रेल्वेच्या आज उद्या 250हून अधिक लोकल रद्द, 6व्या मार्गिकेच्या कामासाठी लोकलवर गंडांतर. शिक्षकांच्या मागणीसाठी भंडाऱ्यात शाळा बंद आंदोलन, शिक्षकांच्या कमतरतेमुळे पालकांचा संताप, स्थायी शिक्षक मिळेपर्यंत पेंडाळ उभारून पर्यायी व्यवस्था. ठाण्यातील घोडबंदर गायमुख घाटात भीषण अपघात, अपघातात 4 ते 5 गाड्यांचं मोठं नुकसान, विरुद्ध दिशेनं गाडी जात असताना झाला अपघात. ईडी छाप्यांच्या ठिकाणी ममता बॅनर्जीकडून पुरावे ताब्यात, ईडी अधिकाऱ्यांनी लावले गंभीर आरोप. इराणमध्ये महागाई विरोधात आंदोलन सुरू असतानाच पोलिसांवर चालत्या गाडीतून गोळीबार, तर आंदोलनकर्त्या 45 जणांचा मृत्यू. अमेरिकेचं दबाव शुल्क, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 500% आयात शुल्क लावणार. तिलक वर्मावर शस्त्रक्रिया, न्यूझीलंड विरुद्ध 3 T20 सामन्यात वर्मा मुकण्याची शक्यता. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचं पुन्हा आयसीसीला पत्र, सुरक्षेचं कारण देत भारताबाहेर सामने हलवण्याची केली मागणी. आणि आजपासून WPLचा थरार, पहिल्याच सामन्यात गतविजेत्या मुंबई समोर बंगळुरूचं असणार आव्हान.